2026 मध्ये लॉकडाऊन लागू शकतात कारण भारतामध्ये एक डेडली व्हायरस आलेला आहे, निपाह. तर बेसिकली निपाह व्हायरस नेमका काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते की हा एक झुनॅटिक व्हायरस आहे. झुनॉटिक व्हायरस म्हणजे पक्ष्यांकडून आणि प्राण्यांकडून आलेला व्हायरस. तर दुसरा मुद्दा असा आहे की हा व्हायरस पसरतो कसा. तर मोस्ट ऑफ एखाद्या पक्षाने किंवा एखाद्या प्राण्याने मोस्ट ऑफ पक्षाने एखाद्या फळावर जर बाईट मार्क केला असेल किंवा खाल्ला असेल, तर त्या पक्षाच्या लाळेतून सलायमधून हा व्हायरस त्या फळामध्ये जाऊ शकतो आणि त्या कंडिशन मधलं फळ जर आपण खाल्लं तर हा व्हायरस आपल्यामध्ये सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे बाईट मार्क असलेली फळं टाळा. आपल्यात पूर्वीपासून एक म्हण असल्यासारखंच आहे थोडक्यात, की पक्ष्यांनी खाल्लेली फळं खूप गोड असतात. पण आत्ताच्या काळात पक्ष्यांनी खाल्लेली फळं अजिबात खाऊ नका, हे आता खूप धोकादायक असू शकतं. तिसरा मुद्दा असा आहे की याचे सिम्प्टम्स काय आहेत. मोस्ट ऑफ सिम्प्टम्स आहेत डोकेदुखी, ताप, खोकला आणि मेंटल कन्फ्युजन. आणि ह्या व्हायरसची मेन गोष्ट अशी आहे की ह्याच्यावर अजून कोणतीही ट्रीटमेंट आणि कोणतीही व्हॅक्सिन मार्केटमध्ये अवेलेबल नाही. तर हा आजार पसरण्याचं मेन कारण आहे वटवाघूळ. कारण वटवाघुळांना ज्या फळांमध्ये शुगर कंटेंट रिच आहे अशी फळं खायला खूप आवडतात. मोस्ट ऑफ हा व्हायरस वटवाघळांच्या मध्ये घर करून बसलेला असतो. त्यांच्या सलायामध्ये, त्यांच्या युरिनमध्ये हा व्हायरस प्रेझेंट असतो. त्यामुळे आजपासून एक ठरवा, बाईट मार्क असलेलं कोणतंही फळ तुम्ही खाऊ नका. तर रिसेंट केसेसमध्ये पश्चिम बंगालमध्ये 2 नर्सेसला या व्हायरसची लागण झाली होती आणि याच्या पूर्वी सुद्धा हा आजार केरळमध्ये होऊन गेला होता. चौथा आणि शेवटचा मुद्दा, प्रिकॉशन्स काय घ्यायचे आहेत. तर आजपासून कोणतंही फळ खाण्याआधी एकदा वॉश करून घ्या आणि मग खा. आणि माणसांच्या खोकण्या आणि शिंकण्यापासून सुद्धा हा पसरू शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी नेहमी मास्क वापरा. ह्यामधील कोणतेही जरी सिम्प्टम्स तुम्हाला असतील, ताप, डोकेदुखी, खोकला, तरी एकदा डॉक्टरांच्या सोबत कन्सल्ट करून घ्या. कारण अशा कंडिशनमध्ये सिव्हिरिटी किती आहे डिसीजची हे फक्त त्यांनाच कळू शकतं. कारण आता 2019चा अनुभव घ्या आणि 2026 मध्ये स्वतःची तब्येत सांभाळा, स्वतःचं आरोग्य सांभाळा. थँक यू.